वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. सर्व कार्य सुसर्वदा गणरायाला वंदन करूया. दिवस क्रमांक 8 ला या ठिकाणी आपण सुरुवात करूया. पहिली मॅच आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून विपक्ष फाईट करेल आम्ही शुलोत्तरकर शुलोत्तर. सामन्याला झाली सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती देवा आणि संतोष. गोलंदाजी मार्ग वरती नरेश पाटोळे शेंद्रून एक्सप्रेस. वेगवान गोलंदाजीसाठी नक्कीच परिचय आहे. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी संधी निर्माण केली होती. जवळजवळ बरोबर प्लम मध्ये घेतलं सुद्धा होतं. कदाचित पंच सांगतायत बॅटची एज आणि एज न वाचवलं या ठिकाणी देवा लकडेला. सिंगल धावेत धावफलकाला सुरुवात करतायत. 5 षटकांची मॅच आहे. पहिला चेंडू आपण पाहाल तर धोकादायक होता फलंदाजासाठी. अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. पहिलाच बॉल आपण पाहताय बरोबर 8:54 पडलाय. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी धोक्याची घंटा होती. मात्र चेंडूला पकडत असताना थोडंसं हाताला चटका देऊन निघून जातोय. एक सिंगल धाव कंप्लीट होईल. धावफलकाला जोडली जाईल. एका धावेची मदत. पुन्हा स्कोर कार्डला येते. स्कोर कार्ड 2 या आकड्यावरती. दोनही चेंडूंचा जर आपण विचार केला तर दोनही चेंडूंवरती संधी निर्माण झाली होती. पहिल्या चेंडूवरती देवाची गोल्डन विकेट कदाचित मिळाली असती. एज न वाचवलं. यावेळेस संतोष लकडे द लिजेंडरी क्रिकेटर समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. नरेशच्या हाताला चेंडू ब्रश झाला आणि त्यानंतर मागे जातोय. यावेळेस हा चेंडू आउटसाइड द स्टंप. भरपूर चांगला चेंडू. टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय. ड्यू फॅक्टर आज आपल्याला पाहायला मिळतं. गेली 4-5 दिवसापासून आपण पाहत होतात अतिशय तप्त गरमी आपल्याला होत होती. सकाळच्या सत्रात सुद्धा आपल्याला गरमी जाणवत होती. वातावरणामध्ये फार वेगळं वातावरण आपल्याला निश्चित अनुभवायला मिळत होतं. या ठिकाणी सुपर सब वापरला जाईल. थोडासा संदेश पाटोळे थोडेसे दायबंदी होत आहेत. मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळतील आणि भूषण पाटोळे मैदानाच्या आतमध्ये जातील. निश्चित भरपूर मोठा स्क्वॉड या आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून या संघाकडे आपल्याला असलेला पाहायला मिळतोय. या अनुषंगाने आपण विचार कराल तर एक प्लेअर सबस्टिट्यूट केला जातोय. पहिल्या चेंडूवरती चेंडूला अडवत असताना थोडीसं जाणवलं की त्रास होतोय आणि लगेचच मैदान सोडतायत संदेश पाटोळे. तीन चेंडू टाकलेत. केवळ 2च धावा या ठिकाणी खर्च केल्यात. गोलंदाज नरेश पाटोळे गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत. सकाळच्या सत्रामध्ये चांगल्या गोलंदाजीला सुरुवात झाली आहे. संघ मैदानावरती खेळतोय. यजमान संघ आहे मैदानावरती आपण पाहू शकाल तर फलंदाजाचं लक्ष असतं मित्रांनो. फील्डवरती भरपूर लक्ष बॅट्समनचं सुद्धा असतं. ज्यावेळेस आपण चेंडू रिलीज करत असतो त्यावेळेला प्लेअरनं मुवमेंट करायची नसते. हा एक रूल आहे आणि या अनुषंगानं निश्चितच देवा लकडे एक स्टार खेळाडू स्ट्राईक एंड वरती खेळतोय. या मॅचची वैयक्तिक सर्वात मोठी खेळी या संपूर्ण टुर्नामेंटची त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. 80 धावा त्याच्या बॅटमधनं त्या दिवशी येताना आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. शुलोत्तर संघानं 94 धावांचा उच्चांक गाठला होता. निश्चित तोच संघ मैदानावरती खेळतोय. एका बाजूने देवा लकडे स्ट्राईक वरती यावेळेस बदल झालाय संतोष लकडे
ओरपी चेंडू फटका खेचलाय, प्रहार चांगला केलाय, खाली क्षेत्र निवडत असताना संतोष लकडेनं ठोकलेला हा दर्जेदार प्रहार, चेंडू सीमा पार, चौकार. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा, आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. धन्यवाद, थँक्यू सो मच. चौकार येतोय, 4 धावांची मदत धावफलकाला केली जाईल. संतोष लकडे स्ट्राईक वरती आला आणि 4 धावांचा हा जबरदस्त प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑन बाउंड्री क्लिअर करत असताना या 4 धावा येत आहेत. यावेळेस हा चेंडू चांगला आहे, निश्चितच टप्पा आखळू ठेवला, त्यानंतर टाकलेला हा चेंडू आपण पाहताय तर मैदानावरती पहा डायरेक्ट हिट होत आहे. आणि मित्रांनो, ज्यावेळेस चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातो पहिले षटक या ठिकाणी समाप्त होते. नाट्यमय षटक 7 धावा धावफलकावरती जोडतायत, एकही गडी बाद नाही. निश्चितच इथं धोका झाला असता, देवा लकडे अडचणीत सापडला असता. मात्र स्पर्धेचा रूल आहे, एकदा का विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन एकदा का विकेट किपरच्या हातामध्ये गेला, काही क्षण राहिला तर तो डेड घोषित केला जातोय. आणि लगेचच जर तुम्ही त्याच ऍक्शन मध्ये पकडून फेकला असतं तर या ठिकाणी कदाचित विकेट भेटली असती शेंद्रून संघाला. ठीक आहे, षटक पहिलं संपतंय, धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 7 धावा, बिनबाद 7. बॅटिंग करत असताना संतोष आणि देवा लकडे ब्रदर्स मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. लकडे आणि लकडे कंपनी, तर दुसऱ्या बाजूनं पाटोळे आणि पाटोळे कंपनी. जितू पाटोळे गोलंदाजीसाठी येतोय. षटक क्रमांक 2 मैदानावरती चालू होत आहे. उंच पुरा गोलंदाज आहे, भरपूर वर्षाचा अनुभव. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा, निश्चितच फुलर लेंथ, बॅटला व्यवस्थित मिडल झाला नाही, त्या ठिकाणी एक सिंगल येईल, धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतं ते 8 वरती. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत. नक्कीच आपण नाणेफेक ज्या वेळेला पाहिली त्यावेळेस जितू पाटोळेंनी सांगितलं की सकाळचं सत्र आहे, आज ड्यू फॅक्टर सुद्धा आहे. आणि या अनुषंगाने आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये धावा पहिल्या इनिंग मध्ये कमी बनतात आणि त्या चेस करायला सोप्या होतील असं त्यांचं म्हणणं. आणि तशाच पद्धतीने काहीशी गोलंदाजी करतायत जितू पाटोळे. यावेळेस अपील केली जाते, पंचांकडे दाद मागतायत. अतिशय चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि फलंदाज पहा मित्रांनो, संतोष लकडे यांचं कौतुक केलं जाईल. कदाचित पंचांच्या नजरेतून काही गोष्टी चुकतात, मात्र या ठिकाणी खेळाडू वृत्तीचं प्रात्यक्षिक दिलं जातंय. संतोष लकडे स्वतः मैदान सोडतायत, पंच सुद्धा बाद घोषित करतायत. आणि पहिला धक्का या ठिकाणी लागलाय बॅटिंग करणाऱ्या अमित शुलोत्तर या टीमला. संतोष लकडे बाद. विषय बनलाय चर्चेचा, साऱ्यांच्या आवडी निवडीचा, आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा, आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. थँक्यू. शेंद्रून प्रीमियर लीग 8वं पर्व, 8व्या पर्वाचा 8वा दिवस या ठिकाणी पार पडतोय. अतिशय मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा. गेली 8 वर्ष अविरत या स्पर्धेची उंची वाढताना पाहायला मिळते, क्वालिटी वाढताना पाहायला मिळते, गुणवत्ता अतिशय दर्जेदार आपल्याला अनुभवायला मिळेल. या चेंडूवर पहा, ऑफ साईडला शफल झाला, ऑन साईडला फटका चांगला खेळलाय, फिल्डर दूरवरनं जातो, त्या ठिकाणी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जाईल, पकडलं, फेकलं, चांगली फिल्डिंग. या दरम्यान आपण पाहताय 2 धावा कंप्लीट होतील, संघासाठी 2 धावा वाचवल्या. सोपान भोईर त्या ठिकाणी दूरवरनं जाऊन चेंडूवरती धावला आणि जवळजवळ संपूर्ण ग्राउंड कव्हर केलं. शेवटच्या क्षणाला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर जाण्यापासून वाचवलं आणि आपल्या संघासाठी 2 धावा या ठिकाणी रोखल्यात. भरपूर
लिजेंडरी क्रिकेटर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. संतोष लकडेने आपण पाहिलं, देवा लकडे अतिशय चांगलं क्रिकेट खेळतोय. अलीकडच्या काळातील खेळाडू आपण पाहता. योगेश येतोय मैदानावरती स्ट्राईक एंड वरती येत असताना यावेळेस 2 धावा पहिल्या चेंडूवरती वसूल केल्यात. जितू पाटोळे राईट ऑन ओव्हर द विकेट. हा चेंडू पहा, नक्कीच जजमेंट चांगलं होतं. लेग स्टंपच्या बाहेरून निघून जातोय. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. विकेट किपरच्या हातातनं चेंडू स्किड झाला. व्हाईट बॉलचा कॉल. 1+1 अशा 2 धावा येतील. धावफलकाला ऍड केल्या जातील. 2 धावांची मदत इथून केली जाते. स्कोर कार्ड पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळेल. 12 या धावसंख्येवरती आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण हा संघ मैदानावरती खेळतोय. जितू पाटोळे गोलंदाजी करतायत. निश्चितच एक लिजेंडरी खेळाडू आहेत. अष्टपैलू खेळाडू. सलामी सुद्धा मैदानावरती संघासाठी नेहमी करताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर संघासाठी आपण पाहाल तर गोलंदाजी करत असताना 2 षटक हाताळताना पाहायला मिळतात. ज्यावेळेस मॅच 6 षटकांची असते. षटक दुसरं आहे. यावेळेस हलक्या हाताने प्लेस केलं शॉट थर्डमॅनला. त्या ठिकाणी सुंदर फिल्डिंग, चांगल्या दर्जाची फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. जितू पाटोळे गोलंदाजी करतायत. नरेश पाटोळेंना आपण पाहिलं एक चांगली पॅक टीम तुम्हाला आज पाहायला मिळेल. निलेशजी पाटोळे जे क्रिकेटवरती नितांत प्रेम करतात, एक चांगल्या दर्जाचे क्रिकेटर आहेत. आज आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब संघाच्या स्क्वॉड मध्ये त्यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. एक चांगले बॅट्समन आहेत निलेशजी पाटोळे. त्यांच्यासोबत विशेष कौतुक केलं जाईल. सतीश पाटोळे 40+ आहेत, मात्र संघामध्ये अविरत खेळतायत. गेली कित्येक वर्ष या खेळाडूंना आपण पाहत असाल. जवळजवळ 20-25 वर्ष क्रिकेट खेळतायत आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण संघासाठी. त्यांचं सुद्धा कौतुक केलं जाईल. आणि कदाचित यावेळेस ओपनिंग सुद्धा करणार आहेत सतीश पाटोळे. त्याचबरोबर पप्पू पाटोळे धमाकेदार बॅट्समन आहेत. त्याचबरोबर सोपान भोईर एक चांगल्या क्वालिटीचे बॅट्समन आहेत. ते सुद्धा तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. साहिल पाटोळे येतोय. नव्या दमाचा नवा शिलेदार या ठिकाणी तयार केलाय. लेग ब्रेक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. लेदर क्रिकेटवरती त्यांची नजर, चांगली कमांड आपण सातत्यानं पाहिली आहे गेल्या काही वर्षामध्ये. यावेळेस नक्कीच साहिल पाटोळेच्या हातामध्ये चेंडू सोपावलाय. त्याचबरोबर ओम पाटोळेला तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी करत असताना. नक्कीच नव्या दमाचे नवीन खेळाडू यावेळेस तयार केले जात आहेत. भरपूर खेळाडूंची नावं घेता येतील. भूषण पाटोळे जे मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. संदेश पाटोळे थोडेसे जायबंदी होऊन मैदानाच्या बाहेर येत आहेत. एकाहून एक दर्जेदार खेळाडू या संघामध्ये तुम्हाला नेहमीच पाहायला मिळालेत. युवा ब्रिगेड, त्याचबरोबर अनुभव भरपूर असणारा हा संघ मैदानावरती. एक पॅक टीम, तितक्याच ताकदीची टीम समोरून शुलोत्तर संघ मैदानावरती आपल्याला नेहमीच पाहायला मिळालाय. या वर्षीच्या हंगामात नक्कीच त्यांनी सुरुवात चांगली केली. चला, वेळेची काळजी घ्या. बरोबर 8:54 ला आपण पहिला चेंडू टाकला होता. त्यानंतर 9:05 होत आहेत. मध्ये थोडासा वेळ आपण जास्त खर्च करताय. वेळेची काळजी घेणं बंधनकारक असेल. आपण घरचा संघ आहोत याची सुद्धा आपल्याला जाणीव ठेवावी लागेल. चला, षटक क्रमांक 3 ला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. गोलंदाज गोलंदाजीसाठी फिरकीचं आक्रमण. साहिल पाटोळे गोलंदाजी करण्यासाठी येतोय. स्ट्राईक वरती योगेश लकडे. पहिलाच बॉल कदाचित गुगली होती. ऑप्शनच्या बाहेर पिच केला आणि त्यानंतर लेग ब्रेकच्या ऍक्शन मध्ये चेंडूला आतमध्ये आणलं. गुगली स्वरूपाचा हा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपात हा चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय. राईट ऑन ओव्हर द विकेटनं साहिल पाटोळे. यावेळेस हा चेंडू पहा ओव्हर पिच समोर खेळण्याचा प्रयत्न. सतीश पाटोळे ऍक्शन मध्ये येत आहेत. अनुभव त्यांच्याकडे आहे. कदाचित हिट झाला असता तर विकेट मिळाली असती. मात्र तिथून जर चेंडू त्यांचा निघाला असता रॉकेट थ्रो तर सरळ सीमारेषा गाठली असती. त्यांनी जाणलं आणि नक्की स्वतःला आवरलं. एकाच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी व्यूवरचना चांगली पाहायला मिळते. एकंदरीत आपण पाहाल तर 2 चेंडू साहिलनं फेकले. केवळ एकच धाव खर्च केली आहे. निश्चित आपण पाहाल तर 2 चेंडूंवरती एकच धाव या ठिकाणी देत आहेत. स्ट्राईक रोटेट. देवावरती आता मात्र इथून जबाबदारी वाढली आहे. 5 षटकांची मॅच आहे. आज आपण पाहताय 8 मॅचचं शेड्यूल आहे. शेड्यूल वेळेत कंप्लीट करणं ही शेंद्रुण प्रीमियर लीगची पहिली ओळख. आणि नक्कीच आपण पाहाल तर या अनुषंगानं आज 5 षटकांच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. आउटसाइड ऑप्शन जास्त बाहेर, तिथून लेग ब्रेक होतोय, बाहेर निघतोय. व्हाईट बॉलचा कॉल. विकेटच्या मागे नरेश पाटोळे चेंडू कलेक्ट करतायत.
निश्चित आपल्याला पाहायला मिळेल एक चांगली व्यूवर रचना, ज्या व्यूवर्सनेच्या अनुषंगानं टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली त्याच अनुषंगाने या ठिकाणी खेळतायत. अद्यापपर्यंत मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलाय, मात्र संतोष लकडे बाद झाले. त्यानंतर आपण पाहाल यावेळेस हा चेंडू व्हाईट बॉल घोषित केला जातोय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. नक्कीच साहिलला आत्मविश्वास होता, कदाचित हा चेंडू चांगला आहे. गुगली होती मात्र जास्त बाहेर, त्यानंतर आतमध्ये आला होता. नरेश पाटोळेंनी जाणलं विकेटच्या मागणं की हा चेंडू कदाचित वैध ठरू शकतो. या अनुषंगाने जर आपण पाहाल तर हा चेंडू अतिशय बाहेर होता. व्हाईट बॉलचा कॉल. नदीम शाह सर नवी मुंबईवरनं बिलॉंग करतात. यावेळेस या संपूर्ण टूर मध्ये ते पहिल्या दिवसापासून आपल्या सेवेमध्ये आहेत. यावेळेस धोक्याची घंटा आहे. विकेट मिळेल का यासाठी प्रयत्न केला जाईल. डायरेक्ट हिट कदाचित झाला असतं, मात्र साहिलनं कदाचित थोडीशी चूक केली. त्या ठिकाणी एस्ट्यांच्या समोर चेंडू पकडला आणि त्यानंतर एस्ट्यांवरती फेक करतोय. कदाचित बॅट्समन सेफ. संतोष लकडे बाद झाल्यानंतर जर आपण पाहाल तर नक्कीच चौकारांचा इथं ओघ पाहायला मिळत नाही, षटकार पाहायला मिळत नाही. देवा लेकडेची मोठी विकेट या ठिकाणी धोक्यात होती. धोका झाला असता आणि बाल बचावले. या ठिकाणी नक्कीच मोठी विकेट मिळाली असती. देवाला जीवनदान मिळतंय आणि देवासारखा फलंदाज जर मैदानावरती सेट झाला तर त्याला निश्चित थांबवणं कठीण असतं. 18 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना टीम आम्ही शुलोत्तर हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. स्ट्राईक वरती योगेश आहे. मोठ्या फटक्यांसाठी नक्कीच जाणला जातो. भरपूर अपेक्षा त्याच्याकडनं आहेत. यावेळेस गुगली चेंडू आहे, मात्र शॉर्ट थर्डमॅनला बीट करून चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. त्या ठिकाणी बॅटची एज झाली. कदाचित आत्मविश्वास कमी होता या फटक्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. विकेट तर मिळाली आहे, मात्र कुणाची विकेट मिळाली आहे हे आपल्याला चेक करावं लागेल. तिसऱ्या पंचांकडे आपण निर्णय सोपवतोय. नक्की मैदानात विकेट कुणाची मिळेल यासाठी या ठिकाणी चेक केलं जात आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवली जाते. चेक करूयात आणि एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ची संपूर्ण टीम आमची सज्ज होती. आमचे तिसरे पंच स्वतः राम पाटोळे सर या ठिकाणी चेक करतायत. मैदानावरती विकेट कुणाची मिळाली हे आपण चेक करूयात. देवा बाद होतोय. या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज माघारी परतत असताना पाहायला मिळतोय. आपण या पिंक टोपी कोणाची आहे? यस, योगेश बाद होतोय. या ठिकाणी नक्कीच लागलेला धक्का. ठीक आहे, या ठिकाणी थोडस कन्फ्युजन झालं की वॉर रूम मधून आम्हाला निर्णय मिळतोय. देवा या ठिकाणी दुर्दैवरित्या धावबाद होतोय. मोठी विकेट मैदानावरती कॅरी केली जात आहे आणि योगेश बाद होतोय. देवा त्या ठिकाणी सेफ आहे. योगेश बाद. तिसरं षटक साहिल पाटोळे गोलंदाजी करतोय. धावफलकावरती आहेत 20-20. हा चेंडू अगदी अर्ध्या पिच वरती होता. आडव्या बॅटने खेळतोय. त्या ठिकाणी सीमारेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेवर पकडलं, फेकलं आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. चांगली गोलंदाजी होतीये. मोठे फटके पाहायला मिळत नाही. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतायत. दूर ठेवत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती आहेत 22-22. 22 धावा धावफलकावरती आहेत.
यावेळेस इनसाइड आउट फटका चांगला खेळलाय. किती ताकद या फटक्यात आहे. पप्पू पाटोळे त्या ठिकाणी भरपूर प्रयत्न केले मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पल्ल्याआड. षटकार. कॅप्टन गणेशजी ढमके या ठिकाणी उपस्थित झालेत. स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. निवृत्ती 11 चरीव संघाचे कॅप्टन आपण आला असाल तर या ठिकाणी रिपोर्टिंग करा. या एका षटकानंतर आपला टॉस केला जाईल. चार षटक या ठिकाणी संपलेली आहेत. धावफलकावरती 28 धावा. चांगली गोलंदाजी चांगली फिल्डिंग राहिली अद्यापपर्यंत. आपण पाहाल तर शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. या ठिकाणी 6 चेंडूंवरती किती धावा जमतील आपल्याला पाहायचंय. बॅटिंग करत असताना देवा अजूनही मैदानावरती खेळतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ शिल्लक. 28 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात करतोय. सोपान भोईर गोलंदाजीसाठी येतोय. 3 षटकांमध्ये 28 धावा जमवल्या. चांगल्या पद्धतीने बॅटिंग पाहायला मिळतेय. एलबीडब्ल्यू साठी अपील यावेळेस डायरेक्ट हिट झाले. त्या ठिकाणी पुन्हा तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवल्यानंतर जी धाव तुम्ही धावलेत ती धाव मिळणार नाहीये. या ठिकाणी चेक केलं जाईल. रनआउट साठी तिसऱ्या पंचांकडे मागणी. फलंदाज बाद. रनआउट. आदिनाथ या ठिकाणी माघारी परतत असताना पाहायला मिळतोय. धावबादच्या स्वरूपात लागलेला अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीम शुलोत्तर या टीमला. 8 धावांचं योगदान त्यानं दिलं आणि तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावतोय. बॅट्समन देवा एका बाजूने किल्ला लढवतोय आणि त्याला साथ देण्याची गरज आहे. साथ देण्यासाठी बॅट्समन अक्षय मैदानात आलाय. देवा आणि अक्षय ही जोडी मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही शुलोत्तर हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. 5 षटकांची मॅच. षटक 4थं चालू झालंय. अजून एक फिरकीचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. सोपान भोईर गोलंदाजीसाठी आला. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळतेय. विकेट घेणं गरजेचं होतं. थांबवणं गरजेचं होतं आणि नक्कीच इथून विकेट संपादित केली आहे. 3 षटकांमध्ये आपण 28 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. ऑब्रेक गोलंदाजी यावेळेस पहा समोर खेळलाय. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं आणि लगेच यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. मोठी विकेट या ठिकाणी कॅरी केली जाईल. अजून एक फलंदाज माघारी. बॅट्समन अक्षय लखडे तंबूच्या आश्रयाला परततोय. धावबादच्या स्वरूपात लागणारे हे धक्के आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉम्बिनेशन निश्चितच चुकतंय. कदाचित प्रेशर आहे. देवाला स्ट्राईक देण्याच्या नादामध्ये या ठिकाणी विकेट अर्जित केली जाते. सोपान गोलंदाजी करत असताना 2 चेंडूंवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही. 2 फलंदाज धावबाद. ऑब्रेक गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती. राईट मोर द विकेट. यावेळेस ऑफ साइडला शफल होऊन ऑन साइडला खेळलाय. फटका खेचलाय. फटका फसलाय. फिल्डर त्या ठिकाणी बरोबर जागेवरती. चांगल्या पद्धतीने हा जजमेंट केलेला झेल. मोठी विकेट या ठिकाणी कॅरी केली जाईल. बॅट्समन देवा लकडे ज्याच्यावरती भरोसा होता तो भरोसा तुटलाय. बॅट्समन आउट.
विकेट बाउंड्रीवरती बरोबर खेटून जागेवरती उभा आहे सोपान भोईर आणि विनोद खाडे. हे कॉम्बिनेशन मैदानावर आपल्याला पाहायला मिळालं. ट्रॅप रचला होता देवासाठी, बराच वेळ चाचपडत होता, बराच वेळ संघर्ष करत होता. देवा जर शेवटच्या चेंडू पर्यंत राहिला असता तर धावा निश्चितच वेगानं पाहायला मिळाल्या असत्या. मात्र ही मोठी विकेट या ठिकाणी कॅरी केली जाते. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रू संघ इथून फ्रंटफूट वरती येतोय. या चेंडूवर आडव्या बॅटने खेळलाय पुन्हा एकदा. या फटक्यात किती ताकद आहे. ओम त्या ठिकाणी वाट पाहतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. सीमा पल्ल्याआड षटकार. आलेला हा लांब पल्ल्याचा षटकार. बॅटिंग करण्यासाठी ओमकार आला. नव्या दमाचा खेळाडू आहे. चांगला फटका येतोय 6 धावांचा. सोपान भोईरचा हा चेंडू अगदी अर्ध्या पिच वरती. या चेंडूवरती सुद्धा हल्ला चढवलाय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा विनोद खाडे चांगल्या पद्धतीने झेल कॅरी करत असताना या मॅच मध्ये अजून एक झटका देत आहेत. पुन्हा कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. सोपान भोईर आणि विनोद खाडे जबरदस्त कमिटमेंट मैदानावरती देत आहेत. विकेट कॅरी केली जाईल. या षटकातला दुसरा बळी फलंदाज बाद. कॅप्टन आपण तयार राहायचंय. या ठिकाणी पर्टोली टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. निवृत्ती 11 चरीव संघाचे कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी तयार राहायचंय. सोपान भोईर गोलंदाजी करतोय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होतीये. 5 चेंडू फेकलेत. या षटकामध्ये 4 विकेट आल्यात. 2 रनआउटच्या आणि 2 सोपान भोईरच्या नावावरती. चांगल्या पद्धतीने फिरकीचं आक्रमण, मिडल ऑर्डरचं कंबरड मोडून ठेवणारी ही गोलंदाजी. बॅट्समन येतोय मनसूरभाई. हार्ड हिटर फलंदाज आहे. स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल फेस करतोय. प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटवरती व्यवस्थित आला नाही. शॉर्ट फाईन लेग वरती फिल्डर आहे. त्या ठिकाणी चेंडूचा ताबा घेतला. एक सिंगल. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. एक षटकाराचा अपवाद जर वगळला तर अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाली. 4 षटकं संपली. 35 धावा धावफलकावर. 35 ऑन द बोर्ड. षटक शेवटचं चालू झालंय. शेवटच्या षटकाचा पहिलाच बॉल आणि बॅटची एज. त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग वरती चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत धावफलकाला होईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 36 या आकड्यावरती. नव्या धामाचा नवा गोलंदाज वेगवान तेज तर्रार ओम पाटोळे मैदानावरती गोलंदाजी करत असताना यंगस्टर खेळाडूंना संधी दिली जाते. या वर्षीच्या हंगामात आपल्याला नवीन गोलंदाज सुद्धा आजमावताना पाहायला मिळत आहेत. ओम पाटोळे गोलंदाजी करतायत. राम पाटोळे सरांचे चिरंजीव आहेत. जसा ओम मैदानावरती आला त्यांनी स्वतःची रिटायरमेंट घोषित केली. कुतूहलाने पाहतायत. मुलगा गोलंदाजी करतोय मैदानावरती. नक्कीच पप्पांचं नाव मोठं करेल. सुरुवात केली आहे. पहिले 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत चांगल्या दर्जाचे. यावेळेस हा चेंडू बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नाही. निर्धाव स्वरूपात हा चेंडू समाप्त होतोय.
मनसूर भाई आणि अनिकेत ही जोडी मैदानावरती खेळतायत. ओम पाटोळे गोलंदाजी करतोय, चांगल्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे. धावफलकावरती 36 धावा, शेवटचा अंतिम षटक, शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. वेगवान गोलंदाज ओम पाटोळे राईट अ मोर द विकेट. चांगला चेंडू, निश्चितच हा अतिशय चांगल्या दर्जाचा चेंडू होता, मात्र विकेटच्या मागे त्या ठिकाणी चेंडू पकडताना चूक केली. 22चा इशारा, लक फॅक्टर ऑन, चेंडू सीमा पार, चौकार. डू ऑर डाय. एक सामना परास्त झालेत शुलोत्तर संघ सुद्धा, एक सामना परास्त झालेत शेंद्रुल संघ सुद्धा. ही मॅच दोघांसाठी फार महत्वाची आहे. ओम पाटोळे राईट अ मोर द विकेट, चांगली गोलंदाजी करतोय. या चेंडूवर इनसाइड आउट फटका चांगला खेचलाय, प्रॉपर टायमिंग, जितक्या वेगाने टाकलाय तितक्याच वेगाने मैदानाच्या बाहेर पाठवलाय. लॉंग ऑफ क्लिअर करत असताना बॅट्समन अनिकेत लकडेच्या बॅटमधनं चेंडू सीमा पार. युवा गोलंदाज त्याच्यावरती प्रेशर क्रिएट करण्याचं काम या ठिकाणी अनिकेत लकडे करत असताना सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती मदार राहिली, मजल राहिली ती ओम पाटोळेची. 2 चेंडू चांगले टाकले होते. त्यानंतर हा चेंडू आपण पाहू शकाल, अगदी ओरपी येतोय, समोर भेटला आणि अनिकेतनं त्याला सीमारेषा दाखवली. 6 धावा येत आहेत. षटकाराची मदत येते, स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकलंय ते 46 या धावा संख्येवरती. 46 ऑन द बोर्ड, 46 धावा धावफलकावर. ओम राईट अ मोर द विकेटने येतोय. हा चेंडू चांगला आहे, मिस टायमिंग स्ट्रोक, झेल टिपण्याची सुवर्ण संधी. झेल टिपला जाईल का? सतीश पाटोळे स्वतः येत आहेत वेगानं चेंडूवरती. नक्कीच एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, मात्र चेंडू शेवटच्या मोमेंटला हातातनं स्किड झाला. एक सिंगल येईल. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होतीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. वन शॉट, येस, 2 धावा कंप्लीट केल्या, त्यापैकी 1 धाव शॉर्ट आहे. 1 शॉट. पंचांचा इशारा येतोय, एक धाव कमी दिली जाईल. धावफलक आहे ते 47. शेवटच्या षटकात आपण आहोत. चांगली गोलंदाजी ओम करतोय. एक षटकाराचा अपवाद जर त्यानं वगळला तर चांगल्या टप्प्यावरती, चांगल्या गतीनं गोलंदाजी करत असताना गतीवरती नियंत्रण चांगलं आहे, टप्प्यावरती नियंत्रण अतिशय सुंदर आहे. पहिलाच बॉल ज्याच्यावरती एक सिंगल आली, दुसरा डॉट, त्यानंतर सुद्धा डॉट आला होता, त्याच्यावरती 22च्या 4 धावा आल्या. यावेळेस ऑफ साइडला शपल, ऑन साइडला खेळलेला फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलं, सरळ निघून जातोय सीमा पार, चौकार. संघांच्या दरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती आहे. चला टॉस साठी 5 षटकं संपली. धावफलकावरती 51 धावा जोडल्या आणि 52 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. बॅटिंग करताना पाहायला मिळेल आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रोण. बिग फाईट मॅच. विनंती आहे आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन निवृत्ती 11 सरीव, त्याचबरोबर डिंगडॉंग परटोली या 2 संघांच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल केला जाईल.
दोन संघ आमच्या सोबत जोडले जात आहेत. अर्थातच निवृत्ती 11 सरीव संघ 3 सामने खेळलेत, 3ही सामने जिंकलेत अनबिटन. तर दुसऱ्या बाजूने डिंगडॉंग परटोली 2 सामने खेळले, 2ही सामने जिंकलेत. दोन्ही संघ मातब्बर अनबिटन राहिलेत. दोनही संघ प्रयत्न करतील या मॅच मध्ये सुद्धा विजयी होण्यासाठी. वैभव पाठोळे सर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. हेड आणि टेल नाण्याची पाहणी केली जाते, अभ्यास केला जातोय. टॉस होतोय, हेड कॉल, आणि बरोबर रविदादांना माहिती आहे की टॉस कसा जिंकायचा, मॅच कशी जिंकायची यासाठी सुद्धा स्ट्रॅटेजी केली जाईल. काय निर्णय घ्याल आणि आजच्या वातावरणाबद्दल काय सांगाल? निश्चितच आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. आणि आज जवळजवळ तामिळनाडूमध्ये जे वादळ आलं होतं त्या वादळाचा परिणाम आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी झाला होता आणि निश्चितच आपल्या तालुक्यातही बऱ्याच ठिकाणी झाला. आणि 5-6 दिवसाच्या आधी थंडी गायब झाली आणि इथे आज आपण पाहतो की आज दव फॅक्टर जो आहे तो थोड्या प्रमाणात आज वाटतोय. म्हणजे आज थोडंसं आभाळी मोकळं झालंय आणि सकाळच्या वातावरणात पहिली मॅच खेळण्यासाठी खूपच माझ्या दृष्टिकोनातून हार्ड जाते. ठीक आहे, आज आमची दुसरी मॅच आहे आणि आता ऊनही पडलंय, तर खेळण्यासाठी एकदम दोन्ही बाजूला क्षेत्ररक्षण असो आणि फलंदाजी असो दोघांनाही चांगलं असं वातावरण, पोषक वातावरण आहे असं मी समजू शकतो क्षेत्ररक्षणाचं. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारतायत रविदादांचा अनुभव म्हणजे अनुभवाची शिदोरी मैदानावरती निश्चित आपल्या सर्वांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग स्वीकारली आहे त्यांनी, बॅटिंग करायची आहे टीम डिंगडॉंग परटोली या टीमला. नव्या दमाची टीम आहे. गणेश सर, आज टॉस जिंकला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता आणि आजचं वातावरण तुम्हाला काय सांगताय? अनबिटन राहिल्या दोन्ही टीम ताकदवर आहेत आपल्या परिसरातील. कुठला संघ जिंकेल, कुठला संघ निश्चितच पुढे जाईल यासाठी आपल्याला ही मॅच महत्वाची आहे. काय निर्णय घेतला असता तुम्ही टॉस जिंकला असता तर? टॉसचा, आणि मला माहिती आहे जर ते टॉस जिंकले तर ते क्षेत्ररक्षणच घेणार आहेत. टॉस जिंकलो तर एकाला बहुमान देत असतो. टॉस जिंकलो, फलंदाज मंत्रित केले. मला वाटतं 5 षटकांचा नाही चांगलं. 5 षटकांची मॅच आहे, चांगल्या धावा मारण्याचा प्रयत्न असेल. रविदादा काय सांगाल त्यांच्या स्ट्रॅटेजी बद्दल? नाही, निश्चितच गणेश हा नेहमीच आम्हाला म्हणजे चरीव टीम साठी नेहमीच म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून नेहमीच मला ज्येष्ठ असा मानतोय. आणि खरोखरच आमची जी पलटोले आणि चरीव ही एक मैत्रीपूर्ण लढत आहे. हार कोणी असो, परंतु विजय हा मी दोन्ही टीम साजरा करत असतो. आज आम्ही बऱ्याच ठिकाणी आमने सामने येतो, परंतु आमची प्रत्येक वेळेस ही मैत्रीपूर्ण लढत होत राहिले आणि याच्या पुढेही होत राहील अशी मी ठेवतो. नक्कीच रविदादा, विद्या विनयन शोभते. निश्चित तुमच्याकडे कला असेल, विद्या असेल, तिच्यासोबत विनयता असेल तर तुमची जी प्रगती आहे ती जितक्या वेगानं तुम्ही चाललात त्याहीपेक्षा जास्त वेगानं जाते, कारण तुम्हाला आशीर्वाद मिळत असतात. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी टॉस जिंकला रविदादानं. अर्थातच निवृत्ती 11 सरीव संघानं फिल्डिंग स्वीकारली आहे आणि बॅटिंगचं पाचारण या ठिकाणी दिले ते डिंगडॉंग परटोली या टीमला. यापुढील सुद्धा एक बिग फाईट हा मुकाबला मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी विद्यमान सामना जो मैदानावरती पेश होतोय, आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून संघासाठी एक कडवं आव्हान या ठिकाणी उभं केलंय. 51 धावा जमवल्यात आणि 52 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. जाऊया मॅच कडे. सामन्याला सुरुवात 9:32 पहिला चेंडू पडतोय. पहिलाच बॉल, सोन्याची संधी आली होती भावा. या ठिकाणी नरेश पाटोळेला बाद करण्यासाठी सुवर्ण संधी आली होती. हातातनं चेंडू ड्रॉप झाला आणि इथून एक संधी तुम्ही गमावली आहे. पकडा कॅच, जिंका मॅच, हे सोपं सूत्र असतं. आम्ही नेहमीच सांगत असतो मैदानावरती झेल टिपणं गरजेचं असतं. नरेश पाटोळे घाई करतायत आणि ही घाई कदाचित अंगाशी आली असती. झेल ड्रॉप, जीवनदान मिळाले. एक सिंगल आली. बॅटिंग करत असताना पप्पू पाटोळे स्ट्राईक एंड वरती, कदाचित बॅटची एज होती आणि विकेटच्या मागे त्याला सुद्धा जीवनदान मिळतंय. 2 चेंडूंवरती दोघांना जीवनदान मिळालं. गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल. अर्थातच गोलंदाज अक्षय लकडे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय अतिशय चांगल्या टप्प्यावरती. त्याच्या सुद्धा बोटांची जादू जर तुम्ही पाहत असाल चेंडूवरती, चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाईडला
कव्हरला बीट करण्याचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न या ठिकाणी फसलाय. धाव कंप्लीट केली जाते का हे पाहायचंय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. चेक करायचंय त्या ठिकाणी नक्कीच चेक केलं जाईल. तिसरे पंच चेक करतील. थर्ड अंपायर कडे डिसिजन सोपवलाय. रनआउट साठी चेक करायचंय. नॉट आउट. ज्या वेळेला फिल्डरच्या हातामध्ये चेंडू होता तो हात चेंडूला लागणं, स्टंपला लागणं गरजेचं असतं. खेळाडूचा हाताचा जो कोपरा आहे तो या ठिकाणी यष्टांना लागतोय. या ठिकाणी नाट्यमय घडामोडी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. या मॅच मध्ये महत्वाची मॅच आहे दोन्ही संघासाठी. करो या मरो, डू ऑर डाय या गटाचा जर आपण विचार केला तर अतिशय चुरशीच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. डिंगडॉंग परटोली संघ 2 सामने खेळलाय, दोन्ही सामने जिंकलेत. निवृत्ती 11 सरीव संघ 3 सामने खेळले, 3ही जिंकलेत. यावेळेस हा चेंडू पप्पू पाटोळे प्रहार करण्याच्या नादामध्ये या ठिकाणी माघारी परतेल. क्लीन बोर्ड. पहिलं षटक, धोकादायक षटक आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी करत असताना अक्षय लकडे चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना संघासाठी अतिशय उपयुक्त षटक या ठिकाणी अद्यापपर्यंत हाताळतोय. महत्वाची विकेट या ठिकाणी गारद होत असताना फलंदाज पप्पू पाटोळे तंबूच्या आश्रयाला. हार्ड हिटर फलंदाज ज्याच्याकडनं भरपूर अपेक्षा. 5 षटकांची मॅच आहे, बनवायची आहे. त्यात 52 धावा, 52चं टार्गेट. स्कोर कार्ड वरती अद्यापपर्यंत 3 धावा. 4 चेंडू फेकले, 3 धावा आल्यात. इथून कशा पद्धतीने चेस केला जातील. जितू पाटोळेवरती जबाबदारी फार मोठी. नरेश पाटोळेवरती फार मोठी जबाबदारी. इथून संघ सावरायचा आहे, डाव सावरायचा आहे. 52 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस हा चेंडू चेक केला जाईल. लेग स्टंपच्या बाहेर सिंगल साठी सुद्धा धावतायत. धोक्याची सिंगल, रिस्की सिंगल. वाईड बॉलचा कॉल. वन प्लस वन सर. येस, 1+1. 2 धावा. 2 धावा येत आहेत. धावफलक 5 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचत आहे. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. जसा
विकेट किपरच्या हातातनं चेंडू स्किड झाला तसा लगेच रन साठी धावले आणि ही रन कंप्लीट केली आहे. नरेश पाटोले स्ट्राईक वरती. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आहे. निश्चितच फिल्डरच्या हाताला चटका दिलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आमची ऑफिशियल टीम या ठिकाणी सज्ज होतीये. संदेशजी किस्मतराव सर पंचांच्या माध्यमातून निश्चितच कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या दिवसापासून अतिशय चांगल्या पद्धतीची कामगिरी. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीनं शहापूरकरांच्या सेवेमध्ये शहापूरकरांचं मनोरंजन करण्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन आयोजकांच्या प्रेमासाठी आज या ठिकाणी दूरवरचा प्रवास करून नवी मुंबईवरनं आपल्या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी समालोचन क्षेत्राचे बेताज बादशाह चटपटी चुटकुले समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल. कॉमेडी विथ क्रिकेटचं ब्रह्मज्ञान बाबू शहा सर या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपलं शहापूर नगरीमध्ये आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. या ठिकाणी पहिलं षटक मार्गस्थ होतं ते या ठिकाणी संपलेलं आहे. 8 धावा धावफलकावरती चाचपडताना पाहायला मिळतोय टीम आई गावदे स्पोर्ट्स क्लब शेंद्रुळ हा संघ. मैदानावरती 8 धावा आणि 1 गडी बाद अशी परिस्थिती. चला वेळेची काळजी घ्या. आपण बरोबर 9:32 पहिला चेंडू टाकलाय आणि पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. 8 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यात आणि प्रेक्षकांना मनोरंजित करण्यासाठी आणि खेळाडूंना उत्तेजित करण्यासाठी आपल्या सर्वांचा लाडका आवाज व्हॉइस ऑफ नवी मुंबई बाबू शहा सर यांना आपण ऐकूयात. धन्यवाद. थँक्यू सो मच. हेलो हेलो मैक चेक हेलो. हाँ तो चलिए बहुत बहुत शुक्रिया पर तमाम दर्शकों का फिर से एक बार. और इस बार देखिए मिड ऑन के ऊपर से खेला गया. मिड विकेट तैनात था लेकिन से उनके करीब से निकलता हुआ आता हुआ 4 रन देखिए डांसिंग अंपायर. तो चलिए सबसे पहले यहाँ पर दोस्ती ग्रुप आयोजित है सेंट्रल प्रीमियर लीग 2024 में सभी का तहे दिल से स्वागत है. राम सर का देखिए हमेशा रहता है बेहतर काम. और वही मैदान देखिए जिस मैदान में शायद 2 साल पहले बहुत बढ़िया बेहतर मैदान से भलाई थोड़ा सा अंदर आना पड़ता है. अरे ये चलिए भाई मिड ऑन के ऊपर से खेला गया है. फील्डर सही यहाँ पर बढ़िया कैच लेते हुए यहाँ पर लाजवाब. अब देखते हैं ये टारगेट कितना आसान बनेगा कितना कठिन बनेगा. यहाँ पर टारगेट की बात करेंगे तो 51 रनों के टारगेट है. हमारे स्कोरर देखिए साथ में जो जुड़े हैं शशिकांत पाटोले सर देखिए बात करेंगे. सोमनाथ खाड़े सर स्वागत है आपका. टेनिस क्रिकेट .in लाइव है और उसके साथ डीजे महेश भी देखिए हम देख सकते हैं. बहुत बढ़िया देखिए सुबह का समय सुबह का मुकाबला है. अहम मुकाबला रहेगा यहाँ से. और चलिए भाई बात करेंगे गेंदबाज है. और बहुत बढ़िया देखिए स्विंग प्राप्त होता है. विकेट में देखिए कितना चान है. इस टूर्नामेंट की बात करेंगे तो सोमनाथ सर कितने दिन हो गए 5 या 6 दिन 8वां दिन देखिए भाई. और उसके बावजूद भी देखिए विकेट कितना बेहतर बनाया गया है. आज 8वां दिन देखिए टूर्नामेंट का लेकर क्या मैदान खेलता हुआ यहाँ पर से गाउदबी शेड्यूल टीम. थोड़ा सा देखिए यहाँ से टॉच की बात करेंगे तो यहाँ से गाउदबी शेड्यूल टीम ने टॉस जीता था और फील्डिंग देखिए बड़ा अच्छा उनका गेंदबाजी रहा जहां पर 5 ओवर में
और 51 बनाए हैं, जीत के लिए 52 की जरूरत है। चलिए बहुत बढ़िया। लेकिन सामने जो टीम है यहाँ से उत्तर टीम देखिए बात करेंगे, पहले बल्लेबाजी मिला था लेकिन इस बार देखिए टाइमिंग बहुत बढ़िया है, लेकिन जो एलिवेशन देना चाहते थे वो नहीं मिलता हुआ। यहाँ से एक रन आता हुआ, एक रनों से देखिए स्कोर यहाँ पर आगे जाता हुआ, टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचता हुआ यहाँ से 14 रन से। विकेट की बात करेंगे तो यहाँ से आउट होने वाले बल्लेबाज 2 बल्लेबाज आउट हो चुके हैं। अरे ये चलिए उछाल दिया भाई, मिड विकेट के ऊपर से खेला गया, यहाँ पर बड़ा हिट है, एक के 47 रन। ओरिजिनल अजय देवगन यहाँ रह गए भाई, काजल गलत जगह पहुंच गई। यहाँ पहुंचना चाहिए था काजल को। चलिए कोई बात नहीं, मजा होता रहेगा। टीम का स्कोर देखिए छक्के के साथ है, जाकर 20 तक पहुंचा। टाइमिंग को देखिए फॉलो करना होगा। देखिए मॉर्निंग इम्पोर्टेंट नहीं, आज की दुनिया में टाइमिंग इम्पोर्टेंट है आराम सर, क्योंकि कुदरत ने देखिए हर इंसान को एक ही चीज सेम दिया है इस दुनिया इस धरती पर, वो है समय, टाइमिंग। कोई कह नहीं सकता है हमें कम समय मिला आपको ज्यादा समय मिला, तो इसे फोकस करना होगा। 20 रन बनाए यहाँ से, बहुत बढ़िया। देखिए सोमनाथ सर जुड़े रहेंगे, हमारे अच्छे दोस्त शायद सेंट्रल प्रीमियर लीग की वजह से। चलिए मेडिकल फर्स्ट राम पाटोल सर देखिए बात करेंगे। राम पाटोल सर बात करेंगे ना, ये धन से नहीं, ये एक अच्छे मन से इंसान पहचान जाते हैं। ऐसा तो कुदरत ने इन्हें बहुत कुछ धन भी दिया है, लेकिन एक अच्छी मन रखा है उनके पास। सोमनाथ सर देखिए बात करेंगे, बहुत प्रतियोगिता चल रहा है, लेकिन से राम सर का देखिए प्यार प्रेम पिछले साल में छोड़ नहीं पाया था, बहुत अंदर आना पड़ता है। लंबा देखिए सुबह 5 बजे उठना पड़ा, प्रेस शुगर 6 बजे, गाड़ी मिला, बस मिला 6:35 पर राम सर, और 7:50 पर कल्याण पहुंचा, वहां से रिक्शा में स्टेशन। नहीं चलिए बात करेंगे यहाँ पर, सीधा स्ट्रेट खेला गया। यहाँ पर देखिए आउटफील्ड तेज है भाई, यहां से आता हुआ 4 रन। वे अच्छे वाली बहुत बढ़िया। देखिए यहां से खबरें तारीफ यहां से देखें। इस बार देखिए कवर के ऊपर से खेलना चाहते थे, बहुत दूर से खेल गए यहां पर। शॉर्ट पॉइंट देखिए, गली सब कुछ तैनात है, सिंगल और एक आता हुआ, सिंगल के साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंच गया यहाँ पर 25 रन। और जहां पर देखिए तीसरा ओवर का 2 गेंद हो चुका है, यानी लगभग बात करेंगे तो अभी भी 16 गेंद यहां से बचा हुआ है। 16 गेंद 26 की जरूरत है, 27 के माफी चाहेंगे, 52 के टारगेट है, 51 बनाए हैं। और जहां पर देखिए 27 की जरूरत है, और अभी देखिए टीम का स्कोर 25 रन तक पहुंचा है, 16 गेंद बचाए। और विकेट की बात करेंगे, 2 बल्लेबाज टॉप के आउट हो चुके हैं। फिर से एक बार दूर वाइट का इजाफा देखिए भाई, एक ही पैर में देखिए अपने काम को जिम्मेदारी को निभाते हुए विजय वागरे सर देखिए, और उनके साथ साथ संदेश किस्मत राव सर, और उनके साथ नदीम शाह सर देखिए बात करेंगे। और ये चलिए भाई यहाँ पर देर से आया लेकिन दुरुस्त आता हुआ, बहुत बढ़िया। देखिए इसे कहते हैं जुड़ गए तो शेर भी घबराएगा, टूट गए तो गिदड़ भी सताएगा। तो यहाँ पर देखिए एक साथ जुड़कर 3 फील्डर जुड़े थे, लेकिन क्या चले थे वो भाई।
ये एकदम मूड में है, लेकिन साला हेरी मूड में आने में समय लगता है और चालाक लोमड़ी है, लेकिन अच्छा वो भी है भाई, किसे बुरा नहीं मानना चाहिए। लेकिन ये भाई एकदम से मेरे हिसाब से फिट है भाई, इन टाइम। बाबू सर 2 दिन से नाच रहे, 3 दिन से, जब से मैदान पे आए हैं ना तब से डांस कर रहे हैं। डांसिंग अंपायर बहुत देखे, लेकिन धूप में डांस करने के अंपायर है नहीं वही विजय भाई पता है, वाघ। मुझे सुबह देख कर ही लगा है, देखिए यहाँ पर आते ही मुझे लगा, पता नहीं ये 2 दिन से नाच रहे हैं, लेकिन थोड़ा सा जो मेरे साथ में पर किस्मत सर आए उन्होंने जानकारी दी कि डांसिंग अंपायर पाटोड़ी सर ने खास करके, और इस चीज़ों के लिए राम सर पहचाने जाते हैं। मुन्ना सर ने भी बहुत अच्छी जिक्र की, हमने शिवाजी शरीर टूर्नामेंट में राम सर आपकी टूर्नामेंट के बारे में जिक्र चर्चा हो रही थी। नहीं मुझे लगता है मांडा पर है, जो मांडा प्रीमियर लीग चल रही है, और यहाँ पर देखिए मौका था, क्या था भाई यहाँ पर, ये छोटी छोटी गलतियों से बचकर रहना होगा। सोमनाथ सर देखिए बात करेंगे, ये जो छोटी छोटी गलती है ना, खास करके इससे बचकर रहना होगा। एक छोटा सा छेद बड़ी सी जहाज को डुबा सकता है। और बहुत बढ़िया देखिए सोमनाथ खाड़े सर, राम सर आपकी टूर्नामेंट की वजह से शायद राम सर, मैंने सोमनाथ खाड़े सर को वाल उल्वा नोट पर आमंत्रण दिया था कमेंट्री के लिए, लेकिन उन्होंने बताया नहीं, राम सर मेरे एकदम करीब हैं, बहुत जिम्मेदारी मुझे इस टूर्नामेंट में। बाबू साहब ये टूर्नामेंट छोड़कर बाकी कोई भी टूर्नामेंट होता मैं आता, और आपने जैसे राम सर के नाम लिए मेरी भी जुबान बंद हो गई। नहीं भाई वो टूर्नामेंट पहले करिए। 27 रन की बात करेंगे, और ये चलिए भाई हो सकता है बहुत बढ़िया। देखिए खास करके सेंट्रल प्रीमियर लीग कहा जाए तो ये प्रीमियर लीग ऐसा है जो टैलेंट छुपा हुआ है, मेरे हिसाब से राम सर वो टैलेंट को आगे लाना चाहते हैं। बाबू सर राम सर का खुद का खेल रहा है, ग्राउंड में जो खेल रहे हैं राम सर खुद करते हैं, उनका लड़का टीम में खेलता है, बैटिंग कर रहे हैं, बनाने हैं 52 रन, 52 रन टू विन। यहाँ पे जो हालात देख के लग रहा है कि क्या मैच खेलेगा। चलिए देखिए स्थानीय कमेंटेटर की यही खासियत रहती है, इसलिए यजमान मेहमान होना जरूरी है। कितना बढ़िया आपने हिस्ट्री दी यहाँ पर, घर का टीम है, लेकिन से देखिए यहाँ पर सामने देखिए बात करेंगे यहाँ पर मेहमान टीम भी बता रही है भाई मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से, लेकिन सभी आसान नहीं रहेगा, क्योंकि नजदीक टीम जब रहती है, घर की टीम, वो भी कहती है भाई हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है, आंगन भी हमारी है, दामन भी हम पकड़ेंगे। लेकिन ये देखते हैं वक्त ही बताएगा भाई, क्योंकि आने वाला देखिए 12 गेंद से टीम का स्कोर देखिए 28 पर है, और जहां पर अभी भी देखिए बात कर लेंगे ना जीत के लिए, यहां से 23 रनों की जरूरत है। बाबू सर पहले इनिंग में जब भी बैटिंग कर रही थी टीम शुलोत्तर, उन्होंने भी 3 ओवर में 28 रन बनाए थे। अभी ये चंद्रून टीम फाइट कर रही है, 3 ओवर के बाद उनके भी 28 रन हुए हैं। मतलब नेट टू नेट फाइट मैदान के अंदर चल रही है। देख रहे हैं शुलोत्तर टीम एक बाजू से आग लगा रही है, 2 मैच खेले इससे पहले, 1 मैच जीते 1 मैच हारे। चंद्रून टीम 1 मैच खेली 1 मैच हारी है। निश्चित से ये जो मैच चल रही है, ये मैच जीतना बहुत जरूरी है दोनों टीमों के लिए। तो चलिए बड़ा अच्छा बात बताए, 12 गेंद देखिए 23 की जरूरत है, वापस चाहेंगे 24 की जरूरत है, यहां से 52 का जरूरत है, देखिए 24 की जरूरत है यहां से। और अच्छी बात आपने छेड़ी, यहाँ पर कांटे का मुकाबला देखने को यहाँ पर मिल रहा है। सोमनाथ सर कहते हैं ना, खेल जिंदगी का हो या खेल क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो। एक टक्कर बड़ा मुकाबला है, तो यहाँ से हम अंदाजा लगा सकते हैं यहाँ 50-55 बनने के साथ मैच फाइट देखने को मिलता है। जीतू भाई खेल रहे हैं, हुकुम का एक का है चंद्रून टीम का, काफी बड़ी जिम्मेदारी उनके ऊपर बैटिंग करते हुए स्ट्राइक एंड पे खेल रहे जीतू पाटोळे सर। हा चेंडू खोलवर टप्प्याचा ऑन साइडला खेळलेला आपण पाहताय, सीमारेषेवरती फिल्डर आहे त्या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न करतायत, आणि निश्चित एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल। एका सिंगल धावेचं योगदान या ठिकाणी येत आहे, आणि एका धावेची मदत धावफलकाला केली जाते। 29 ऑन द बोर्ड, 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। बॅटिंग करत असताना जीतू पाटोळे आणि साहिल पाटोळे हे 2 फलंदाज खेळतायत। लेदरचे 2 चांगले प्लेयर आहेत। धावसंख्या नक्कीच आपण पाहाल तर 52 धावांपर्यंत पोहोचवायची। षटक चालू झालंय, 4थं देवा लकडे गोलंदाजी करतोय। हुकमाचा एक काय शुलोत्तर टीमचा गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय। षटक क्रमांक 4 चालू झालंय, धावफलकावर 29 धावा। चलिए बहुत बढ़िया, देखिए 29 धावा। अरे चलिए यहाँ पर लीडिंग एज लिया, यहाँ पर शॉट लेके फील्डर से लंबा रेस भागना पड़ा, और क्या छोड़ता हुआ यहाँ से सोमनाथ सर। ऐसा मोमेंट में क्या छोड़ देना कहीं ना कहीं कठिन बनेगा आपको।
क्योंकि जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता है और संघर्ष करना पड़ता है। स्कोर देखिए जाकर पहुंचे पर 30 रन। अभी भी जीत की बात करेंगे तो यहाँ से 22 रनों की जरूरत है। और गेंद देखिए कितना बची है भाई, गेंद बची है 10 और इतनी अंदर कहाँ मिलेगी भाई बस। इसलिए राम सर ने इंतजाम पहले ही करके रखे थे। संदेश किस्मत सर की बात करेंगे, किस्मत राव सर। अरे ये चलिए भाई कमाल की टाइमिंग यार, डीप कवर तैनात है और जब तक गेंद को रोक लिया जाता है ये चलिए एक ही पटरी पर दोनों गाड़ी, किसी एक को बाहर जाना होगा और किसी एक को अंदर रहना होगा। देखिए बात करेंगे जीतू पाटोड़े, देखिए बात करेंगे कि राइडर है निश्चित रूप से और शायद उतनी तेजी से भाग कर गए, लेकिन से खेल जिंदगी का हो या खेल रेस बाइक का हो, जीतता हुई है जो सही समय में गियर बदलता है। बाइक का रेस देखिए जीतू पाटोड़े पसंद करते हैं, लेकिन से अब उन्हें यहाँ पर मैच का रेस 1 रन मिला और रनआउट से 1 विकेट गिरता हुआ यहाँ से। अब नए बल्लेबाज देखिए मैदान पर पहुंचते हुए। तो चलिए अभी भी समीकरण की बात कर लेंगे तो यहाँ से 9 गेंद देखिए 21 की जरूरत है यहाँ पर। 9 चेंडू 21 धावाची गरज है। थोड़ा सा एनर्जी देखिए यहाँ से, बहुत बढ़िया देखिए हम देख सकते हैं यहाँ से। चलिए यहाँ से गेंद को तो खेला मिठू के तैनात है यहाँ से। जब तक गेंद को रोक लिया जाता तब तक देखिए और 1 रन आता हुआ यहाँ से। 1 रनों की देखिए अहमियत बहुत बढ़िया। मैदान देखिए बहुत लाजवाब है। बिमर चेक करना चाहते हैं, अंपायर कॉल है खास करके यहाँ पर। अंपायर कॉल या बैटिंग कॉल, बैटर ने लिया यहाँ से बरा। तीसरे अंपायर में देखिए हम देख सकते हैं संदेश किस्मत राव सर। देखिए यहाँ पर फेयर डिलीवरी देखिए बात करेंगे। राम सर ने पहले ही बता दिया भाई नो नहीं है, लेकिन DRS लिया है तो फिर दिखना भी जरूरी है थोड़ा सा। अनुभव एक्सपीरियंस देखिए। राम सर देखिए मैंने बात बताया, धन के साथ साथ एक अच्छा मन उनके पास है। थोड़ी सी नाम शौक के लिए अंपायरिंग के काम करते हैं निश्चित रूप से। ज्यादातर लंबा जब सफर रहता है मुन्ना सर ने बताया। और चलिए चौका यहां पर बहुत बड़ा देखिए यहां से चौका आता हुआ। क्योंकि अभी अभी हमने रास्ते में देख कर किस्मत सर ने बताया सांप, लेकिन सांप बड़ा हो या छोटा लेकिन डसने का अंदाज वही है भाई, जिसमें विजय वादरी सर देखिए बात करेंगे यहाँ से। थोड़ा सा नागिन का अंदाज दिखा। ठीक है उसको देखिए 35 रन। अभी बात कर लेंगे यहाँ से 17 की जरूरत है। और इस बार भी देखिए सब पर इतना अच्छा नहीं हुआ, बैकफुट पर गए यहाँ पर। जो ताकत एलिवेशन देना चाहिए था वो दे नहीं सके, लेकिन यहाँ पर रनआउट। उदासी चेहरा देखिए यहाँ से रनआउट के साथ साथ ऊपर हो जाएगी यहाँ से कंप्लीट है और 1 रन यहाँ से आएगा और स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 37 रन। तो अभी देखिए समीकरण की बात कर लेंगे जहां पर 6 गेंद रहेगा और जीत की बात कर लेंगे तो यहां से 15 की जरूरत रहेगी। डीजे
तो चलिए 6 गेंद 15 की जरूरत है भाई। तो चलिए उसके साथ साथ देखिए 1 रनों की पेनल्टी भी यहां पर लग चुकी है सेंट्रल टीम को खास करके। हाँ तो चलिए जो क्रॉस लाइन है वो निश्चित रूप से यहाँ पर जो सर्कल का क्रॉस लाइन है वहां पर बैटर को कंपलसरी आपको क्रॉस करना पड़ता है, तो जिसके कारण देखिए 1 रनों की और पेनल्टी। तो टारगेट देखिए अब पहुंच गया जो 52 थी अब समझ लीजिए 53। तो अभी जीत के लिए देखिए जो 15 की जरूरत है अब 16 की जरूरत है। बैटर ने क्रॉस नहीं किया था वो लाइन। हाँ 7 चेंडू 16 धावाची गरज आहे, 15 धावाची गरज होता, पेनल्टीचा 1 धावा नंतर ये चलिए क्रॉस नहीं किया गए। चलिए अंपायर यहां पर बता रहे हैं भाई कंपलसरी जो आपको क्रॉसिंग लाइन दिया गया है उस पर फोकस करना होगा भाई, क्योंकि समय देखिए बहुत जल्दी यहाँ पर मुझे किस्मत राउत सर ने बताया कि शाम 5:30 बजे तक यहाँ पर अंधेरा छा जाता है, तब तो हमको कोई मिल गया पिक्चर का तो जादू नहीं आएगा भाई। तो चलिए अब समीकरण की बात कर लेंगे। 6 गेंद 16 की जरूरत है। कहते ना किस्मत सभी को मौका देता है पर मेहनत सभी को चौंका देता है। किस्मत हर किसी को मौका देता है लेकिन मेहनत सभी को चौंका देता है। जिट्टू पाटोले देखिए बात करेंगे निश्चित रूप से। पाटोले सर हमका जिक्र करते हैं एक अच्छे राइटर देखिए, लेकिन अब उनके पास जिम्मेदारी। 6 गेंद 16 फुल लेंथ था, ऊंचाई ली है, क्या लंबाई लेकर जाएगा भाई? नहीं क्या आज यहां पर बनता हुआ कहती ना मीठा खाने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था, और जीतू पाटोड़े का यहां पर छक्का लगाने का मन था लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, 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 एलिवेशन। चलिए इस बार भी देखिए बहुत बढ़िया खेलते हुए यहां से शोर शराबा देखिए थोड़ा सा देखने को मिलता हुआ, लेकिन जहां पर देखिए 6 गेंद 16 का जरूरत था, पहला गेंद के ऊपर विकेट गिरा लेकिन उसके बाद ही सिंगल आता हुआ अब थोड़ा कठिन बन जाएगा। जहां पर लेग स्टेज की बात आती है तो मौका रहता है आपको। जहां पर 5 मैचेस देखिए आपको आ रही है। चलिए छोटा गेंद भाई, मुंडा गोरा रंग देख के दीवाना हो गया, और बैटर देखिए छोटा गेंद देखकर दीवाना हो गया। 6 रन। आत्मा आ गया लग रहा है प्रवेश किया आत्मा भाई। क्या खूबसूरती थी बॉलीवुड में भाई दिव्या भारती। सुसाइड तो उन्होंने किए थे लेकिन से कितने नौजवान को भी सुसाइड करा दिया था भाई। खूबसूरत चेहरा देखिए ये। चलिए भाई यहाँ पर 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, अरे ठोक डीजे वाला, इससे अच्छा कैच हो ही नहीं सकता है।
कुछ मजा कहानी में ट्विस्ट। लेकिन अभी देखिए बात करेंगे समीकरण से यहाँ पर बहुत दूर रहता हुआ 44 तक पहुंचे हैं, लेकिन से जहां पर देखिए 53 का यहाँ पर टारगेट बन गया है पेनल्टी को पकड़ के, तो 9 रनों की जरूरत है और गेंद बची है 2 भाई। और नए बल्लेबाज देखिए मैदान में आते हुए करण देखिए यहाँ से करण काड़न सर देखिए जिनका आवाज है चैनल प्रीमियर लीग में देखिए गूंजा, लेकिन से अब देखिए ये बल्लेबाज करण आता हुआ 2 गेंद 9 की जरूरत है भाई। चलिए मजा आएगा, ये गेंद निर्भर करेगा ऊंचाई लिए भाई। 9 की जरूरत है, भागना पड़ेगा भाई, 2 रन भागते भी है ना, 7 की जरूरत होती है ना, अगर छक्का आता है तो मैच सुपर ओवर में पहुंचेगा। 2 रन आता हुआ भाई, क्या मैच सुपर ओवर में जाएगा भाई, बहुत दिलचस्प रहेगा। ये जो लीग स्टेज रहता है ना बहुत सुपर ओवर बनता है, चाहे आप आईपीएल की बात कर लीजिए, चाहे टीडीपीएल की बात कर लीजिए, चाहे रायगढ़ प्रीमियर लीग भी कंप्लीट हुआ जहां 6 से 7 सुपर ओवर मैच खेला गया, और यहां पे भी हो चुका है सुपर ओवर। और शायद यहां पर सिलोत्तर टीम की बात करेंगे, उन्होंने सुपर ओवर खेल चुके हैं इससे पहले, लेकिन देखते हैं यहां पर 1 गेंद 7 की जरूरत है, सुपर ओवर के लिए 6 की जरूरत है। नो बॉल, चिंगो चिंगो, कहानी में ट्विस्ट, क्योंकि अब लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। वहां रनआउट का भी देखिए, डीआरएस देखिए स्ट्राइक पर रनआउट का, यहां तो नो बॉल हुआ, लेकिन वहां क्या हुआ भाई, कहीं ऐसा नहीं कि चोट लगा, पेट में टांका लगा, सर में फीट तो मिला है, लेकिन उसके ऊपर नहीं, पैटर्न नॉट आउट है, सुरक्षित है भाई, बाल बच गए यहां से। लेकिन अब देखिए 1 गेंद 6 की जरूरत है और छक्का लगाए तो फिर मैच जीत जाएंगे। फ्रीड गेंद, लाइसेंस है भाई यहां से, लेकिन फ्रीड भी आपको कुछ कर नहीं सकता है क्योंकि कंपलसरी आपको छक्का लगाना है। देखिए ये फ्रीड बगैर टेंशन से गेंदबाज है नहीं, 6 की जरूरत है भाई, यहां से 5 तो नंबर आपको मिलेगा ही नहीं भाई। नहीं, काम कर ली भाई, यहां पर मौका दिया था आखिरी समय में, लेकिन आखिरकार देखिए यहां से जीत होती हुई यहां पर बहुत बड़ी। चलिए थर्ड टीम डे की बात करेंगे, लाजवाब भलाई, टारगेट उतना बड़ा नहीं रखे थे, लेकिन बड़ी मुश्किल में टाल दी भाई यहां से।